बद्दल आपण बोलतोय तो म्हणजे बाबासाहेब आणि स्टॉक मार्केट। 1917 मध्ये बाबासाहेब आंबेडकर हे कोलंबियातून शिक्षण घेऊन भारतात परतले आणि आल्यानंतर लगेच त्यांनी एका कंपनीची स्थापना केली। कंपनीचं नाव काय होतं तर कंपनीचं नाव होतं स्टॉक अँड शेअर्स। कंपनीचं ऑफिस होतं दलाल स्ट्रीटवर, जिथे आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची भव्य इमारत उभी आहे। विशेष म्हणजे तेव्हा बाबासाहेबांचं वय होतं फक्त 26 वर्ष। इतक्या लहान वयात देशात इतकी सामाजिक प्रतिकूलता आणि आर्थिक विचारांबाबत सजगता नसताना सुद्धा त्यांनी काळाच्या किती पुढचा विचार केला हे आपल्याला यावरून कळतं। आजच्या काळात स्टार्टअप वगैरे परवलीचे शब्द झाले आहेत, पण 100 वर्षांपूर्वी 107 वर्षांपूर्वी बाबासाहेबांनी एक कंपनी स्थापन केली आणि तीही शेअर मार्केट कन्सल्टिंग बद्दलची। म्हणजे त्यांचा आर्थिक विचार सुद्धा किती आधुनिक आणि प्रॅक्टिकल होता याची प्रचिती यावरून येते। इतके सगळे सोर्सेस आणि माहितीचा भडीमार आजच्या काळात उपलब्ध असताना सुद्धा शेअर मार्केटकडे वळण्याची अनेकांची हिंमत होत नाही किंवा अनेकांचं अज्ञान सुद्धा आडवं येतं। पण सेन्सेक्स निफ्टीच्याही 50 वर्ष आधी बाबासाहेबांनी चक्क स्टॉक मार्केट कन्सल्टिंग कंपनीची स्थापना केली होती। काळाच्या किती पुढचा दृढ आर्थिक विचार करण्याची या माणसाची क्षमता